ये स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला अगदी सुखाचा, आनंदाचा जावा ही स्वामीचरणी माझी प्रार्थना. तर मित्रांनो, आपण हमेशा नेहमी असा प्रयत्न करत असतो की आपल्या घरामध्ये सुख कसं यावं ते. फक्त पैसा घरामध्ये येणं म्हणजे सुख नसतं. पैशाबरोबरच घरामध्ये शांती हवी, समाधान हवं. जर घरामध्ये पैसा तर आहे, पण सततची भांडणं असतील, कलह, वादावाद यामुळे आपण त्रस्त झालेलो असतो. मध्ये आजारपण असेल, अजून कोणते प्रॉब्लेम्स असतील, अजून काही दुःख असतील, संकटे असतील. काहींचं काय असतं, की घरामध्ये कोणी नाही त्रास देणारं, पैसा पण आहे, पण त्यांची मुलं खूप त्रास देत असतात. त्यामुळे असे अनेक विधी जे काही आपल्याकडे संकटे असतात, त्यांचं निवारण करण्यासाठी आपल्याला काही खास दिवस दिलेले असतात. आणि त्याच खास दिवसांचा उपयोग आपण आपल्या पद्धतीने करायचा असतो. शास्त्रामध्ये जे काही उपाय दिलेले आहेत ते आपल्याला करायचे असतात. पण मित्रांनो, ते उपाय योग्य त्या दिवशी आणि योग्य तेव्हाच झाले पाहिजेत, तेव्हाच त्याचा चांगला आपल्याला अनुभव हा मिळू शकतो. मित्रांनो, वर्षभरामध्ये खूप साऱ्या अमावस्या येत असतात. हे तर तुम्हाला माहीतच आहे. प्रत्येक अमावस्येचं महत्त्व वेगवेगळं असतं. पण प्रत्येक अमावस्येला ही पितरांची सेवा आपण करायची असते. पण काही लोकांना अमावस्येला पितरांची सेवा ही होत नाही किंवा त्यांच्या कामामुळे, या सगळ्या व्यापामुळे त्यांना नाही जमत. पण मित्रांनो, त्यासाठीच ही जे काही आषाढ महिन्यातली अमावस्या असते, दीप अमावस्या, या दिवशी पितरांची जर सेवा तुमच्या हातून चांगल्या पद्धतीने झाली, तर तुम्हाला वर्षभर कसलाही त्रास होणार नाही. वर्षभर तुमच्यावरती जी काही संकटे येत असतील किंवा अजून काही दुःख येत असेल, याचं साऱ्यांचं निवारण होणार आहे मित्रांनो. हो मित्रांनो, जे काही ऐकत आहात तुम्ही ते अगदी बरोबर आहे. तुम्ही ह्या पौर्णिमेला, अमावस्येला जर तुम्ही पितरांची सेवा करत नसाल, पण जर या दीप अमावस्येला जरी तुम्ही पितरांची सेवा केली, तरी पितरं तुमच्यावरती नाराज होणार नाहीत, तर प्रसन्न राहणार. ते सदैव तुमच्यावरती प्रसन्न राहणार आणि चांगला आशीर्वादसुद्धा देणार. त्याचं कारण असं आहे की या दीप अमावस्येला पितरांची सुटका होत असते. ते आजच्या एका दिवसासाठी आपल्या या पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपण जर त्यांची सेवा केली, त्यांना पाणी पाजलं, पाणी दिलं, तर ते नक्कीच तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देत असतात. पण जर आपण या दिवशी त्यांची सेवा केली नाही, तर त्याचा फटका आपल्याला वर्षभर बसत असतो. त्यामुळेच मित्रांनो, मी एवढं तुम्हाला सांगत आहे, ते ह्याच्यासाठीच की भले वर्षभर तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण या दीप अमावस्येला पितरांसाठी सेवा नक्की करा. सेवा म्हणजे आपण नेहमीप्रमाणे सांगितलं तेच आहे. पिंपळाच्या झाडाखाली जावा, तिथे एक दीप लावा. आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या पितरांच्या नावाने एक दिवा लावायचा आहे. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी लावा किंवा तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून एका कोपऱ्यामध्ये लावा. आणि पण तो पितरांना लावलेला आहे असं त्यांना दक्षिण दिशेला तोंड करून त्यांना सांगायचं आहे. त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. दिव्याखाली चिमूटभर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. दिव्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत. बस, मी नेहमी हेच सांगत असते तुम्हाला. पितरांची सेवाही तुम्हाला करायची आहे. दुसरं म्हणजे या दिवशी जे आहे ते आपलं दुःख, दरिद्र संपवावं आणि आपल्या घरी माता लक्ष्मीचा वास व्हावा यासाठीची पूजा. मित्रांनो, अमावस्या ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असते. लक्ष्मीचा वारच म्हणावा लागेल. अमावस्येच्या दिवशी खूप लोक खूप जादूटोणे करत असतात. ते यासाठीच की त्यांना दुसऱ्याची लक्ष्मी आपल्या घरात कशी येईल हे त्यांना बघायचं असतं. तर अशा लोकांपासून सावध राहायला पाहिजे. अमावस्येला, पौर्णिमेला तुम्हाला लोकाच्या घरचं काही अन्न तुम्हाला खायचं नाही. कोणत्याही भोदूबाबांच्या नादी तुम्हाला लागायचं नाही. तर अमावस्ये दिवशी जे शास्त्रामध्ये सरळ उपाय लिहिलेले आहेत माता लक्ष्मीसाठी प्रसन्न करणारे, तेच तुम्हाला करायचे आहेत. घरामध्ये सर्वप्रथम सकाळी तुम्हाला घर अगदी स्वच्छ करायचं आहे. गुरुवार आहे, लादी पुसायची नसती, मान्य आहे, पण आज आहे अमावस्या आणि अमावस्ये दिवशी तुम्ही अगोदर जर घरामध्ये नॉनव्हेज वगैरे केलं असेल, तर तुम्हाला घराची पूर्ण स्वच्छताही करायचीच आहे. त्यानंतर जर तुम्ही बुधवारी रात्री जरी सगळी लादी वगैरे पुसून घराची साफसफाई केली तरी उत्तम आहे. पण त्यानंतर सकाळी तुम्हाला लादी पुसताना त्याच्यामध्ये थोडंसं मोठं मीठ आणि गोमूत्र शिंपडून सगळी लादी पुसून घ्या. कारण माता लक्ष्मी ही त्याच घरामध्ये निवास करत असते जिथं स्वच्छता आहे किंवा जिथं
तिला जसं हवं आहे तसं जर तुम्ही केलं असेल तर माता लक्ष्मी ही अगदी पळत येते, तुम्ही अगदी बोलवलं नाही तरीसुद्धा. त्यामुळे नंतर तुम्हाला तुमच्या उंबऱ्यावरती सुद्धा एक खास असा उपाय करायचा आहे. तुम्ही तुमचं मंदिरातले देव वगैरे स्वच्छ घासून पुसून देवपूजा करायची आहे. घरामधली सगळी साफसफाई स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबऱ्यामध्ये छानशी रांगोळी काढण्यासाठी उंबऱ्यावरती एक उपाय तुम्हाला करायचा आहे. उपाय म्हणजे उंबऱ्यावरती तुम्हाला एका स्वच्छ पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र, हळद टाकून, मीठ टाकायचं नाही, गोमूत्र आणि हळद फक्त टाकून उंबऱ्यावरती पाणी शिंपडायचं आहे. स्वच्छ कपड्याने ती जागा तुम्हाला पुसून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला दोन तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहेत, कारण माता लक्ष्मीचं स्वागत हे चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. तेव्हाच माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते. त्यानंतर मुख्य दरवाजावरती तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. दिव्याखाली अक्षदा टाकायच्याच असतात. दिव्याला हळद कुंकू लावून मनोभावे दिव्याची तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर छान अशी लक्ष्मीची पावलं तुम्हाला दारावरती उठवायची आहेत. हे खूप शुभ असतं. जेव्हा आपण अमावास्ये दिवशी आपण माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये, कोणत्याही पूजेमध्ये आपल्याला दरवाजामध्ये लक्ष्मीची पावलं जी उठवत असतो ते. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला दरवाजामध्ये तुम्हाला जे आहेत अष्टलक्ष्मीची 8 बोटं तुम्हाला तुमच्या उंबऱ्यावरती उठवायची आहेत. अष्टलक्ष्मी म्हणजे आपलं जे काही सुख आहे, धन आहे, आपलं आरोग्य आहे, आपली मुलांची प्रगती आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे अष्टलक्ष्मी असतात. आपल्याला 8ही गोष्टी व्यवस्थित मिळाव्यात, आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, संपन्नता, आरोग्य जे काही आहे ते सगळं काही आपल्याला मिळण्यासाठी ही 8 बोटं तुम्हाला उठवायची आहेत आणि तिथंसुद्धा हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी जास्त करून तुमचं घर हे प्रकाशमय कसं होईल याच्याकडे या दिवशी तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. संध्याकाळी अख्ख्या घरभर तुम्हाला दिवे लावायचे आहेत आणि मगच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होणार आहे आणि येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा उपाय नक्की करून बघायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला करायची आहे ती म्हणजे दिव्यांची पूजा. दिव्यांची पूजा करताना सुद्धा आपल्याला पूर्व, पश्चिम या दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. कोणत्याही दिशेला तुम्ही, पूर्व किंवा पश्चिम या दिशेला तुम्ही दिव्यांची पूजाही करू शकता. आणि 24 जुलै वार आहे गुरुवार आणि ही अमावस्या या दिवशी असल्यामुळे आपल्या घरामध्ये गुरुपुष्यामृत नक्षत्रसुद्धा होत आहे. त्यामुळे चण्याची डाळ आणि गूळ या दिवशी मार्केटमधून तुम्हाला खरेदी करून घरात आणून माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांच्या चरणावरती घरात ठेवायचं आहे. आणि नंतर त्याच गोडाचं तुम्हाला घरामध्ये काहीतरी गोड, पुरणपोळी असेल, काही गोड असेल, तुम्हाला त्या गुळाचं गोड असेल तुम्हाला करून खायचं आहे. तर घरी करायचे असे खास उपाय मी आता तुम्हाला सांगते. घराच्या प्रत्येक खोलीमध्ये तिळाच्या तेलाचे तुम्हाला दिवे लावायचे आहेत या दिवशी. मुख्य दरवाजावर तुम्हाला 5 दिवे लावायचे आहेत रात्री आणि त्यामुळे आपल्या घरात येणारी जी नकारात्मकता आहे ती जळून खाक होत असते. त्यानंतर तांदळाच्या पिठाचे दिवे काही ठिकाणी बनवले जातात आणि या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवाती लावून हे दिवे प्रज्वलित केले जातात. पण त्या दिव्यांची संख्या असते ती म्हणजे 7 असेल, 11 असेल, 21 अशामध्येच ती दिवे तयार केले जातात. आणि अशा दिव्यांनी माता लक्ष्मीला निरंजन केलं, तिला ओवाळलं तर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आणि आपल्या घरामध्ये धनवृद्धीही होत असते. घरामध्ये असलेले सर्व दिवे या दिवशी घासायचे, पुसायचे आहेत. पण सुद्धा दिव्यांची तुम्हाला एक संख्या असली पाहिजे. समसंख्येमध्येच ते घ्यायचं आहे. 3 आकडा असेल, 8 असेल असं तुम्हाला घ्यायचं नाही. आणि हे घरात सगळं जे वातावरण आहे ते घरातलं वातावरण सकारात्मक कसं होईल याकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर मित्रांनो, या अमावास्येला उंबऱ्यावरती तुम्हाला काही खास असा एक उपाय करायचा आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे. तुम्हाला बाजारातून एक खाऊचं पान आणायचं आहे आणि त्या खाऊच्या पाण्यावरती थोडेसे तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला एक दिवा तुम्हाला उंबऱ्यावरती तुम्हाला लावायचा आहे. या अमावास्येला हा जर उपाय तुम्ही इथे केला तर तुमच्या घरामध्ये नक्कीच दुःख, दरिद्रता, संकट यांचं सगळ्यांचं निवारण होणार आहे आणि माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहणार आहे. आणि मित्रांनो, अजून एक उपाय असा म्हणजे तुम्हाला तांदळाच्या पिठाने तुमच्या दरवाजामध्ये लक्ष्मीची पावलंही तुम्हाला काढायची आहेत. ही पावलं घरात आत येताना तुम्हाला काढायची आहेत, म्हणजे तुमची माता लक्ष्मी ही आतमध्ये येत आहे अशी पावलं तुम्हाला काढायची आहेत.
मित्रांनो, हे जर 2 उपाय तुम्ही तुमच्या दरवाजावरती केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा बघायला मिळणार आहे. कारण की माता लक्ष्मीसाठी अमावस्या ही अतिशय प्रिय आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी त्याच घरी जात असते जिथे तिचा मान सन्मान होत असतो. त्यामुळे मित्रांनो, हे 2 उपाय करायला विसरू नका. धन्यवाद.